नमस्कार मित्रांनो, नेपाळमध्ये परिवर्तन झालं आणि अवघ्या 1.5 महिन्यामध्येच नेपाळ हा सुतासारखा सरळ झाला. मित्रांनो, आपण बघितलं असेल, नेपाळ असेल, श्रीलंका असेल, बांगलादेश असेल, या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जन आंदोलन झालं आणि यातून एक नेपाळमध्ये एक नवीन नेतृत्व उदयास आलं मित्रांनो. आणि एक 35 वर्षाचा नवयुवक, अगदी तरुण म्हणजे बालन शाह या देशाचे एक पंतप्रधान झाले मित्रांनो. कसे झाले, काय झाले तुम्हाला सांगण्याची जरूरत नाही. त्या ठिकाणी मीडियाच्या माध्यमातून बरेचसे काही मोठे आंदोलन झाले आणि जनजागृती झालून तरुण वर्ग हा रस्त्यावर उतरला आणि ते के ओली पंतप्रधान, भ्रष्टाचाराने बरबटलेलं त्यांचं सरकार आणि या सरकारच्या विरोधात जनता, प्रामुख्याने तरुण हा रस्त्यावर उतरला. मोठ्या प्रमाणात जाळपोळ झाली आणि त्यातच एक रॅपर म्हणून ओळखले जाणारे बालन शाह यांनी या आंदोलनाचं नेतृत्व केलं मित्रांनो. आणि शेवटी या नेतृत्वापुढे, या आंदोलनापुढे शेवटी तिथल्या त्या सरकार के ओली त्यांना पायउतार व्हावं लागलं मित्रांनो. आणि त्यांनी अखेर आपल्या पदाचा राजीनामा दिला. त्याचे एकच कारण असं मित्रांनो की मोठ्यामध्ये प्रमाणामध्ये भ्रष्टाचार हा नेपाळमध्ये झालेला आहे. जे राजकारणी होते त्यांचे मुलं असेल विदेशात शिकायचे, त्यांच्या नावावर मोठमोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला. त्यांच्या बायकाच्या नावावर काहीतरी एक मोठ्या प्रमाणात त्यांनी भ्रष्टाचार केले आणि गरिबी त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाढली आणि अखेर त्या ठिकाणी मोठं जन आंदोलन भरले केलं आणि त्या जन आंदोलनाच्या माध्यमातून तेथील पंतप्रधान के ओली यांना पायउतार व्हावं लागलं. आणि जे रॅपर म्हणून ओळखले झालेले नवतरुण, अगदी 35 वर्षाचे, की त्यांनी एक मोठी क्रांती घडवून आणली मित्रांनो. नमस्कार, मी कृष्णा गोडसे आपल्या गगन भरारी या चॅनलमध्ये मित्रांनो स्वागत करतो. मित्रांनो, आपण जर बघत राहिला असेल तर या नेपाळमध्ये आज जे काही त्या ठिकाणचे ते पंतप्रधान आहे, अगदी नवतरुण आहे आणि या नवतरुण सरकारनं या पंतप्रधान मित्रांनो फक्त त्यांच्या मंत्रिमंडळामध्ये 15 लोकांना स्थान दिलेलं आहे. फक्त 15 लोक. त्यांचा एक उद्देश असाच की जास्तीत जास्त जर मंत्री जर भरले की पुन्हा देश डबघाईत जाईल, भ्रष्टाचार वाढेल, गरिबी वाढेल आणि सरकारी तिजोरीवर याचा भार पडेल. म्हणून त्यांनी काय एक थोडक्यात मंत्रिमंडळ स्थापन केलं मित्रांनो आणि अगदी व्यवस्थित असा कारभार चालू आहे मित्रांनो. त्यांनी जर आपण बघितलं असेल की जे काही पूर्व सरकारमधील जे काही मंत्री होते त्यांचासुद्धा भ्रष्टाचार त्यांनी उकळून काढला. कोणी अधिकारी असेल, त्यातले नेते असतील, त्यांना जेरबंद करण्याचं काम मित्रांनो या बालन शहाने केलेलं आहे. आज जर आपण बघितलं मित्रांनो, त्यांच्या मंत्रिमंडळात फक्त 14 मंत्री आहेत आणि त्यांचा ताफा हा एकदम कमी, म्हणजे एकदम थोडक्यावर आणलेला आहे मित्रांनो. अगोदरच्या सरकारमध्ये एखादा मंत्री जर रस्त्याने जर जात असेल तर 25-50 गाड्या, त्यांच्या एक डॉक्टरची गाडी असायची, ॲम्ब्युलन्स गाडी असायची, पोलिसाच्या गाड्या असत्या, संरक्षण क्षेत्रात बऱ्याच गाड्या असायच्या, इतर नेत्यांच्या त्यांच्याबरोबर गाड्या असायच्या. म्हणजे मोठा सरकारी तिजोरीवर भार पडायचा. त्यामुळं त्यांनी फक्त 14 मंत्री भरले आणि त्यांच्या ताफ्यामध्ये जास्त फौजफाटा दिला नाही मित्रांनो. आणि पोलिसांना एवढे अधिकार दिले मित्रांनो की कोणताही मंत्री असो किंवा एखादा सरकारी मोठा अधिकारी असो, त्यांची गाडी चेक करण्याचा त्यांना अधिकार दिले. आणि एवढंच नाही तर आपल्याकडे बघतो आपण मित्रांनो, एखादा साधा मंत्री जरी आला तर आपल्याला पूर्ण तो चौक जाम करावा लागतो मित्रांनो. म्हणजे जे काही सर्वसामान्य लोक आहेत त्या सर्वसामान्य लोकांना वेठीत धरल्या जातं आणि 15-15, 20-20 मिनटापर्यंत त्या मंत्र्याचा जोपर्यंत ताफा जात नाही तोपर्यंत मित्रांनो आपल्याला वेठीत धरल्या जातात. पण तिथं नाही मित्रांनो. सिग्नल जर लागला असेल तर त्या ठिकाणचा कोणताही मंत्री असेल तर सिग्नल लागलं जर असेल तर त्या मंत्र्याला त्या ठिकाणी दाबावं. म्हणजे सर्वसामान्याला जो अधिकार आहे तो जो मंत्री असेल, अधिकारी असेल, तोच अधिकार या बालन शहाच्या राजवटीत त्या ठिकाणी मित्रांनो चालू आहे. मित्रांनो, आपल्याकडे जर बघितलं तर डझनभर गाड्या असतात, पोलिसाच्या डझनभर गाड्या, ॲम्ब्युलन्स असतात, अग्निशामक दलाची गाडी असतात, परत कितीतरी लोकांच्या गाड्या असतात आणि आपल्या सामान्य जनतेला त्या ठिकाणी वेठीत धरल्या जाते मित्रांनो. आज जर आपण बघितलं तर बालन शहाने ज्या ठिकाणी नियम घातले मित्रांनो, ज्या काही एक प्रायव्हेट स्कूल होते त्या स्कूलवर त्यांनी पूर्णपणे बंदी घातलेली मित्रांनो. प्रायव्हेट स्कूलवर बंदी घालण्याचं कारण म्हणजे सर्वसामान्यांची मुलं हे प्रायव्हेट स्कूलमध्ये जात नव्हती. कारण त्यांच्या या ज्या शाळा असायच्या त्या राजकारणी लोकांच्या असायच्या आणि भ्रमसाठ अशी फीस त्यांच्याकडून वसूल करायची आणि त्या ठिकाणी फक्त श्रीमंताचीच मुलं जायचे आणि जे काही गरीब वर्ग आहे मित्रांनो त्यांचे सरकारी स्कूलमध्ये जायचं.
मित्रांनो, त्यांनी आज त्या ठिकाणच्या जे काही मोठमोठे कॉलेज आहे ते पूर्णतः बंद केलेले आणि त्या ठिकाणी फक्त सरकारी स्कूलमध्येच ॲडमिशन, मग तो कोणाचाही मुलगा असो मित्रांनो. आता सरकारी शाळाचा सुद्धा त्या ठिकाणी दर्जा सुधारलेला आहे मित्रांनो. आणि एखादा जर भ्रष्ट अधिकारी असेल, त्यांनी जर भ्रष्टाचार केला असेल मित्रांनो, ताबडतोब त्याला तडकाफडकी निलंबित केलं जातं आणि जेलात टाकलं जातं आणि त्याच्याकडून जो काही भ्रष्टाचार झाला तेवढा भ्रष्टाचार वसूल झाला मित्रांनो. तसं आपल्याकडे नाही आहे, आपल्या त्याच्या एकदम विरोधातलं आहे मित्रांनो. आपल्याकडे मित्रांनो एखाद्या व्यक्तीनं, आता व्यक्तीचं सर्वसामान्य काही त्या बिचारायला काही भ्रष्टाचार काय ते करताच येत नाही, त्याच्या हातात काहीच नाही, पदरात काही नाही. पण एखाद्या नेत्यानं जर भ्रष्टाचार केले मित्रांनो, तर उलट त्याला अजून त्याचं नाव मोठ्या प्रमाणात टी व्हीच्या मीडियाच्या माध्यमातून गातो आणि अजून त्याला प्रतिष्ठित एक समजलं जातं मोठा जर भ्रष्टाचार केला मित्रांनो तो. पण तिथं नाही, तिथं जो भ्रष्टाचार करील त्याला लगेच तुरुंगात टाकलं जातं. आणि ही क्रांती, हा वचक त्या ठिकाणचे बालनशाह हे 9 तरुण पंतप्रधान त्यांच्यामुळे बसलेले मित्रांनो. आपण जर बघितलं असलं मित्रांनो, ज्या ठिकाणचे जे हॉस्पिटल असेल नेपाळमधले, त्या ठिकाणी गरिबांसाठी 10% जागा राखीव ठेवलेल्या आहेत. केवढंही मोठं हॉस्पिटल असो, त्या ठिकाणी 10% जागा हा गरिबांसाठी राखीव आहे आणि त्या ठिकाणी अगोदर बोर्डावर लिहिलं जातं की एवढ्या खाटा गरिबांसाठी राखीव ठेवलेले आहे. आणि मित्रांनो, त्या ठिकाणी 100% उपचार हा गरिबांसाठी फ्री आहे मित्रांनो. पण आपल्याकडे तसं आहे की मित्रांनो, आपल्याकडे तशी परिस्थिती नाही. आपल्या राजकारण्यांनी जर तसं ठरवलं तर होतं मित्रांनो. पण आपल्याकडे जर बघितलं तर जेवढं मोठं हॉस्पिटल असेल तेवढं या गरीबातल्या गरीब शेतकऱ्याला, सर्वसामान्य लोकांना लुबाडलं जातं. पण नेपाळमध्ये तसं मित्रांनो आज नाही आहे. म्हणून आज नेपाळकडे पूर्ण देशाचं, जगातल्या देशाचं लक्ष लागलेलं मित्रांनो. हा काय परिवर्तन करतो हे आपल्याला एक या साध्या नेपाळच्या सरकारमधून समजलं की एक हा साधा तरुण काय प्रगती करू शकतो मित्रांनो. तेथील फक्त मंत्रिमंडळात आता 14 लोक ते आपल्या इथं होऊ शकतं की नाही, होऊ शकतं. पण त्या ठिकाणी फक्त 14 लोकांचं मंत्रिमंडळ आहे आणि 15 हे आपल्याकडे डझनाना मंत्री आहे मित्रांनो. त्यांच्यावर होणारा खर्चा, त्यांच्या संरक्षण असते, ते मागे पुढे हिंडणारा ताफा, पोलिसांचा ताफा असेल, व्हॅन असेल, ॲम्ब्युलन्सच्या गाड्या असेल, हे सर्व मित्रांनो हा कितीतरी रुपयाचा खर्च आहे. आणि तो खर्च काही वेळ त्यांच्या खिशातून नाही मित्रांनो, तर सर्वसामान्य आपल्या एक सामान्य जनतेच्या, कष्टकऱ्यांच्या, शेतकऱ्याच्या खात्यातून हा पैसा होतो मित्रांनो. तुम्ही म्हणतात कसं? ज्या मित्रांनो आपण बघतो आता प्रत्येक वस्तूवर आपल्याला GST द्यावं लागते. आपण जर साधी तेलाची बॅग आणली मित्रांनो, पूर्वी ती बॅग तुम्हाला 60-70 रुपयाला मिळायची. आता त्या बॅगेची बॅग 180-190 रुपये झाली आणि त्याच्यावर GST आहे. हा प्रत्येक खाण्यापिण्याच्या सामानावर GST लागतो. त्या GSTच्या माध्यमातून हा पैसा या सरकारच्या संरक्षणावर जे मंत्री असतात त्यांच्या ताफ्यावर खर्च केला जातो. म्हणजे हा भुर्दंड हा सर्वसामान्यांवर पडतो मित्रांनो. थोडा व्हिडिओ थोडा लांबा होईल, 10-5 मिनिटाचा, पण याच्यात परिपूर्ण अशी तुम्हाला माहिती दिली जाईल. त्यामुळं अगोदरच मी तुमची एक क्षमा मागतो की थोडा व्हिडिओ लांबा होईल मित्रांनो. आपण जर बघत असेल तर नेपाळमध्ये आज थोड्या दिवसातच हा जो प्रश्न होता त्या तिथल्या भूकमारीचा, भ्रष्टाचाराचा, हा प्रश्न जवळपास आज मिटल्या जमाय मित्र. आणि त्या ठिकाणी असेल तर जे पूर्वीचं लोकांनी भ्रष्टाचार केलेले ते सुद्धा लोक आज जलामध्ये आहे मित्रांनो. पण आपल्याकडे तसं नाही आहे. आपल्याकडे एखाद्याचा भ्रष्टाचार जरी उघड आला तर 10-10, 15-15, 20-20 वर्षापर्यंत त्याचे केसेस चालतात मित्रांनो. पण त्या ठिकाणी तसे नाही आहे मित्रांनो. आज आपण जर बघितलं आपल्या महाराष्ट्रामधली परिस्थिती आज अशी आहे की आपण कोणी जर सर्वसामान्य शेतकरी असेल, शेतकरी जर एखाद्या शेतकऱ्याबद्दल जर बोलायला लागला, सरकारवर आवाज उठवायला लागला, तर त्यावर जे गुन्हा नोंद होताना आपल्याला दिसते मित्रांनो. आज आपण बघत असेल आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहिलं, त्या संविधानामध्ये प्रत्येक भारतीय नागरिकाला आपलं मत मांडण्याचा अधिकार आहे, बोलण्याचा अधिकार आहे, असं त्यांना स्वातंत्र्य दिलेलं आहे. पण आता कुठेतरी आपल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा येताना आपल्याला दिसतं मित्रांनो. आपण जर कुठं सरकारच्या विरोधात जर बोललं गेलं तर आपल्याला लगेच नोटीस येते किंवा काहीतरी अटक होते. आज आपण बघितलं मित्रांनो, एक सर्वसामान्य कुटुंबातला शेतकरी पुत्र रविराज साबळे पाटील हे शेतकऱ्यांसाठी किती झटतात तुम्ही बघितलं असेल मित्रांनो. भूम तालुक्यामध्ये उस्मानाबाद जिल्ह्यात त्यांचं गाव आहे आणि त्यामध्ये हजारो शेतकरी हा त्यांचं एक अनुकरण करून एक चांगले आपल्या एक शेतीतून प्रगती करतो मित्रांनो. आज जर बघितलं त्या ड्रायफ्रूटचा भाग त्यांच्याकडे
आणि एक जांबाचे चांगल्या प्रकारे एक नियोजन करून त्यांनी एक स्वतःच्या शेतामध्ये जांबाचं पीक घेतात आणि आजूबाजूच्या परिसरातले हजारो लोक मित्रांनो त्या ठिकाणी भेटी देतात आणि त्यांच्यामधून स्वतः शेतकरी या त्या ठिकाणी स्वतः बोलतात की आम्हाला रविराज साबळेनं चांगलं मार्गदर्शन केलं आणि एकदम फुकट मित्रांनो. त्या ठिकाणी काही काही लोक म्हणतात ते त्यांच्याकडून पैसे घेतात, पण हा शेतकरी पुत्र तसा नाही मित्रांनो. एकदम फुकट आणि 100% फ्री मार्गदर्शन करतो. त्यांच्या बागेवर जातो, केव्हा कटिंग करावं, केव्हा कोणतं खत द्यावं आणि आज त्यांच्या शेतात जर बघितलं असेल तर चांगली प्रगती मित्रांनो त्यातून झालेली आहे. पण त्यांनीच आज शेतकऱ्याबद्दल जर थोडं सरकार विरोधात जर बोललं तर आज मित्रांनो त्यांना 55 कोटी रुपयाच्या नोटीस या सरकारमधल्या एका नेत्याने दिलेल्या मित्रांनो. आपण बघत असेल सुरुवातीला त्या माणसाला 25 कोटीची नोटीस दिली. 25 कोटीची नोटीस जर एका शेतकरी पुत्राला दिली तर मित्रांनो आता त्यांचं उत्पन्न किती ठरवायचं. आता समोरच्यांना जर नोटीस दिली त्यांनी विचार करायला पाहिजे आपण नोटीस देतो कोणाला. ठीक आहे ते आपल्या विरोधात तरी बोलले असते, पण सर्वसामान्य शेतकरी आहे त्याला 25 कोटीची नोटीस कसं द्यावं बरं. 25 कोटीवर ते थांबले नाही, त्याच्यानंतर पुन्हा त्यांना 30 कोटीची नोटीस दिलेली मित्रांनो. 30 कोटी, 30 आणि 25 म्हणजे 55 कोटीची नोटीस या रविराज साबळे पाटलाला केवळ एक सरकारच्या विरोधात म्हणजे एक सत्य पुरावा मानला शेतकऱ्यासंबंधी ते बोलले. एकदम जी परिस्थिती त्या परिस्थिती सत्य बोलले ते, तरी बी त्यांना 55 कोटी रुपयाची नोटीस दिलेली आहे मित्रांनो. मग मला सांगा आज जर 55 कोटीची नोटीस जर सर्वसामान्य शेतकऱ्यांना जर दिली तर त्यांनी पैसे भरायचे कुठून आणि गुन्हा काय हो, एवढा गुन्हा गंभीर नाही ना. मग 55 कोटीची जर नोटीस देतात तर तुमच्या मनात एक असं वाटतं का शेतकऱ्याला उत्पन्न 55 कोटी रुपयाचं होतं म्हणून. आज मराठवाड्यामध्ये कधी पाऊस असतो नसतो, एक तुम्ही काही ते तुटपुंजी मदत देतात त्याच्यावरूनच बघा ना तुम्ही. मग हा 55 कोटी रुपये भरेल कसे आणि सत्य परिस्थिती पुढे मांडायची नाही का. ते संविधानानं धरूनच बोलतात, आपले विचार मांडतात आणि त्या माणसाला आज 55 कोटी रुपयाची नोटीस दिली मित्रांनो. का बरं त्यांनाच का नोटीस दिली. तुमच्या विरोधात दुसरे बोलणारे नाहीत का कोणी. ज्यावेळेस इलेक्शन असतं मित्रांनो तर प्रचारच्या वेळेस त्यांचेच विरोधी पक्ष नेते त्यांना विरोधी पक्षातला जो उमेदवार असतो एकदम खालच्या पातळीवर काही होऊन बोलतात. मग त्यावेळेस तुमची मानहानी होत नाही का. त्यावेळेससुद्धा तुमची मानहानी होतीच ना. मग त्यांच्यावर तुम्ही 50 कोटी 60 कोटी असा मोठा दावा टाकायला पाहिजे. सर्वसामान्य शेतकरी हा पूर्ण त्याचं शरीर विकलं तरी देणार नाही मित्रांनो. पूर्ण कुटुंबाच्या किडण्या विकलं तरी तेवढे पैसे होणार नाही. शेती विकून सुद्धा 55 कोटी रुपये होणार नाही. आणि मराठवाड्यामध्ये काय मित्रांनो कुसळ पिकतात का हो. अहो नेहमी इकडं प्यायच्या पाण्याचा प्रश्न राहतो. फेब्रुवारी जानेवारीपासूनच कित्येक गावात टँकर सुरू होतात आणि या सर्वसामान्य शेतकऱ्याला एक 55 कोटीची नोटीस दिलेली मित्रांनो. आणि तेवढ्यावर बी नाही मागले मित्रांनो. परत की इलेक्ट्रॉनिक्स मीडियाच्या माध्यमातून महिलेचा विनयभंग झाला म्हणून ही नोटीस पाठवली. आता ते राहतात भुमला आणि नागपूर कामठी पोलीस स्टेशनमध्ये कुठंतरी त्यांच्यावर एक विनयभंगाचा गुन्हा नोंदला गेला. कामठी आणि नागपूर आणि उस्मानाबाद मित्रांनो 600-650 काहीतरी किलोमीटरचं अंतर आहे आणि इथून तिथे जाऊन विनयभंगाचा गुन्हा ते कसे करू शकतात. म्हणजे मित्रांनो यातूनच एक असं दिसतं मित्रांनो लक्षात येतं का 3-3 वेळेस नोटीस दिल्या 55 कोटीची नोटीस दिली की त्यांचा एकच उद्देश आणि एकच ध्येय की कोणत्या परिस्थितीमध्ये आपल्या विरोधात जर कोणी बोलत असेल तर त्याला त्यात अडकायचं. तसं रविराज साबळेच्या परिस्थिती मित्रांनो. तिसरी नोटीस विनयभंगाची. आणि आपण बघत असेल मित्रांनो एखादा व्यक्ती जर अनेक अशा नोटीसनं कोणी धमक्यानं घाबरत नसेल तर मग बरेचसे लोक असे काही पत्र आडून लपण्याचं काम करतात. मग विनयभंगाची नोटीस. आता त्या सर्वसाधारण बिचारा शेतकरी उस्मानाबाद नागपूर कसं इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमातून पाठलाग होऊ शकतो. काहीतरी खोटं नाटं करून तुम्हाला त्यांना अडकायचं मित्रांनो. पण रविराज साबळे पाटील हे आहे शेतकरी पण ते घाबरणारे नाही मित्रांनो. ते जेलात जातील काही करतील पण त्यांनी एक शेतकऱ्यांचा जो आवाज आहे आवाज तो त्यांनी बुलंद केलेला आहे मित्रांनो. आणि शेतकरी वर्ग आज त्यांच्या पाठीमागे मोठ्या प्रमाणात दिसतो मित्रांनो आपल्याला.
आज ते शेतकऱ्याच्या गळ्यातले ताईत बनलेले ताईत. आणि रविराज पाटील साबळे हे एक वाहक आहे, वाहक. त्यामुळं मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून, असेच नवीन नवीन व्हिडिओच्या माध्यमातून मी सरकारविरोधी काही ते कोणी रविराज साबळे पाटील असतील, कोणी असतील, तर त्यांच्या आपण पाठीमागे राहायला पाहिजे, त्यांना आपण सपोर्ट करायला पाहिजे, त्यांना एकटं पडू नाही द्यायला पाहिजे मित्रांनो. कारण ते फक्त शेतकऱ्यासाठी आवाज उठवतात आणि त्यांना एकट्याला सोडून चालणार नाही मित्रांनो. आज बघितलं, ते समजा जे बोलले जे खरं बोलले, पण तुम्हाला जर वाटत आहे सरकारला ते गलत बोलले, तर तुमचे जे आपल्या राज्याचे पालक मुख्यमंत्री साहेब इलेक्शनच्या अगोदर काय म्हणले होते ते ऐका ना तुम्ही. हरिभाऊ निवडून आल्यानंतर माझ्या शेतकऱ्याचा सातबारा कोरा 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 कोरा. मग हे नाही बोलले को गलत. मग त्यांच्यावर कोणी ऑब्जेक्शन घ्यायचं? सर्वसामान्य बोलला की लगेच त्याला गुन्हा नोंद होतो. आणि तुम्ही एक जिम्मेदार, संविधानानं निर्माण केलेल्या पदावरचे तुम्ही एक जिम्मेदार व्यक्ती आहात. मग तुम्हाला आहे का कायद्यानं असं काही खोटं बोलण्याचा अधिकार? नाहीत ना. बरं, तेच नाही, त्याच्यानंतर अजून ते महिलाबद्दल काय बोलले होते बघा. अगोदर जो 1,500 रुपये महिना लाडक्या बहिणींना देण्यात यायचा, तो जर आमचं सरकार आलं तर आम्ही येथील माझ्या लाडक्या बहिणींना 1,500 नाही तर 2,100 रुपये देऊ असं त्यांनी आश्वासन दिलं. दिले का हो 2,100 रुपये? किती दिवस झाले? त्याच्यात तरतूद नाही का? मग आता ऐका तुम्हीच काय म्हणतात ते. मग ऐका, आता ते स्वतःवर असं म्हणले की माझ्या लाडक्या बहिणीला 2,100 रुपये देऊ, 2,100 रुपये देऊ. मग आता ते जरी खोटंच बोलले ना हो. मग माझा रविराज साबळे पाटील हे शेतकऱ्यासाठी एवढे लढतात, ते जर समजा कदाचित त्यांच्या तोंडून जर गलत एखादा शब्द केला असेल, त्यांना माफ करून द्यायला पाहिजे. त्रिसूळ पाटील शेतकऱ्याबद्दलच बोलतात, गलत काय बोलतात हो? भ्रष्टाचारावर बोलतात. जे काही प्रकरणं आपल्या महाराष्ट्रात सध्याला घडतात, जे घडू नये त्यासाठी ते बोलतात. मग त्यांना नोटीस द्यायला नको. काँग्रेस सरी कितीतरी विद्यार्थी त्यांनी घडवलेले ते चांगल्या चांगल्या क्वालिटीचे, मग त्यांचं अकाउंट बॅन करायला नको. किती विद्यार्थी घडवले? गरीब विद्यार्थी असेल त्यांचे कोणते 1 रुपया हे न घेता त्यांना शिकवतात, त्यांना मार्गदर्शन करतात. आपण तर काही करत नाही ना मार्गदर्शन गरीबातल्या गरीब विद्यार्थ्यांसाठी, कोणासाठी. मग ते जर गरिबासाठी जर लढत असतील तर त्यांच्यावर अशी त्यांना नोटीस द्यायला नको, त्यांचं अकाउंट बॅन करायला नको. म्हणजे तुमच्याबद्दल जर कोणी बोललं तर लगेच तुम्ही त्यांना नोटीस देणार. त्यांचं कोणतं फेसबुक असेल, यूट्यूब असेल, इंस्टाग्राम असेल, ते अकाउंट बंद करणार. मग तुमच्या गळ्यात तुम्हाला पायबंद कोणी घालायचं? सर्वसामान्यासाठीच नियम लिहिलेत का? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ते संविधान लिहिलं. ते प्रत्येक व्यक्तीसाठी, गरीब असो, श्रीमंत असो, कोणा मंत्री असो किंवा कोणत्याही पदावरला असो, अगदी सर्वोच्च पद आहे आपल्या देशाचं, तिथपर्यंत त्यांनी संविधान लिहिलं. ते सर्वांसाठी लिहिलेलं आहे. म्हणून त्यांना विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणून आपल्या मोठ्या गौरवानं आपण म्हणतो. मग ते संविधान जर सर्वांसाठी असेल तर ते मग राजकारण्यांना का लागू नये? हा मोठा एक सर्वसामान्य प्रश्न आहे मित्रांनो. आज आपण बघतो की सर्वसामान्यांचे विद्यार्थी असतात. फक्त आपल्याला जिल्हा परिषदेची शाळा माहिती आहे मित्रांनो, सरकारी, ज्या ठिकाणी पुढं 2-3 शिक्षक असतात
आणि 200-300 विद्यार्थी असतात. काय भवितव्य घडणार नाव त्या गरीब मुलांचं. आणि जे आपण ज्यांना निवडून दिलेला असतो त्यांना 3-3 लाख रुपये पगार येईल. भ्रष्टाचार हा वेगळाच आहे. त्यांची मुलं कुठं शिकतात बरं? ते आपल्या भारतात बी नाही भारताच्या बाहेर इंग्लंड, फ्रान्स, रशिया, अमेरिका, चीन त्या मोठमोठ्या युनिव्हर्सिटीमध्ये जाऊन ते शिकतात, तिकडे पदव्या घेतात. आणि आपल्याला फक्त जिल्हा परिषदेच्या शाळेत, कारण आपण या प्रायव्हेट स्कूलची सुद्धा फीस भरू शकत नाही मित्रांनो. अशी दैनंदिन अवस्था या शेतकऱ्यासाठी. आज नेपाळमध्ये जी प्रगती झाली, पूर्ण प्रायव्हेट स्कूल बंद झाले, तसे आपल्या तिकडं होऊ शकते की नाही मित्रांनो? सरकारने जर मनावर जर घेतलं तरी होऊ शकते मित्रांनो. पण त्यासाठी जनतेतून सुद्धा एक आवाज उठवला पाहिजे. आज सरकार या कॉलेजमधले ते प्राध्यापक लोक असतात, 2 क्लास 3 क्लास 2-3 घंटे असतात मित्रांनो, पण त्यांना 2-2 लाख रुपये पगार येईल. आणि विद्यार्थी कॉलेजकडे डुंकूनही पाहत नाही, फक्त नॉमिनल त्या ठिकाणी त्यांचे ॲडमिशन असतात. आणि ते फक्त जे प्रायव्हेट क्लास असतात, ट्युशन असतात, ते ट्युशन घेऊनच ते खरं म्हणलं तर हुशार झालेले. पण या जे काही आपले कॉलेज आहे, कॉलेजचे फक्त त्यांच्याकडे नावापुरती डिग्री असते. सर्व त्यांचे जे काही शिक्षण झालेलं असतं त्या प्रायव्हेट क्लासमधून झालेलं असतं, त्या ठिकाणी त्यांना भरमसाठ फी लागते. पण सर्वसामान्य विद्यार्थी मित्रांनो त्या ठिकाणी जाऊ शकत नाही. त्यामुळं आपल्या इकडं सुद्धा मला तरी वाटतं हे जे काही प्रायव्हेट कॉलेज स्कूल आहे ते पूर्ण बंद व्हायला पाहिजे. आणि सरकारी शाळेवर जर जोर दिले मित्रांनो, निश्चितच दर्जा सुधारला शिवाय राहणार नाही. आणि गरिबाला परवडेल असं शिक्षण मिळालं पाहिजे मित्रांनो. आज मोठमोठ्या पैशाअभावी, फीसच्या अभावी माझा सर्वसामान्य शेतकऱ्याचा मुलगा हा मोठं चांगलं शिकू शकत नाही आणि मग कुठंतरी एक वंचित राहावं लागतं मित्रांनो, त्याला नोकरी मिळत नाही. त्यामुळे हे प्रायव्हेट कॉलेजसुद्धा बंद व्हायला पाहिजे आणि सरकारी शाळेचा दर्जा सुधारायला पाहिजे. आज जर आपण बघितलं मित्रांनो, ज्या जिल्हा परिषदेच्या शाळेवर शिक्षक असतात त्यांची मुलंसुद्धा त्यांच्या शाळेत नाही आहे. का बरं नाही? त्यांना माहिती आहे सरकारी शाळेचा दर्जा. त्यांची मुलं त्यांच्या शाळेत नाही, ते मुलं प्रायव्हेट शाळेत त्यांच्या मुलांना टाकतात. पण त्यांचासुद्धा त्या शाळेवर विश्वास नाही आहे, कारण ते सुद्धा नुसतंच म्हणजे काहीतरी एक टाईमपास करण्याचं काम करतात. त्यामुळे ते प्रायव्हेट शाळेत टाकतात. असं काही सरकारने जर नियम केला की ज्या सरकारी शाळेवर शिक्षक आहे त्यांची मुलं त्याच शाळेत शिकायला पाहिजे. ठीक आहे, त्या ठिकाणी जर तुम्हाला एक 10वी 11वी 12वी असं नसेल तर चालेल, पण जिथं आहे समजा तो 7वीपर्यंत असेल प्राथमिक शाळेत, तर त्या मुलाला त्यांच्याच हाताखाली शिकायला पाहिजे. तेव्हा सर्व शाळेचा दर्जा सुधारेल. पण शिक्षकांची मुलंसुद्धा त्या ठिकाणी नाही आहेत मित्रांनो. मग हाय दर्जा सुधारायला पाहिजे. आणि भ्रष्टाचाराविषयी जशी ते बालनशाह नेपाळचे पंतप्रधान ज्यांनी जसे नियम केलेत तसे नियम जर आपल्या भारतामध्ये झाले तर निश्चितच मित्रांनो भ्रष्टाचाराला आळा बसल्याशिवाय राहणार नाही. आज आपण जर आमदारला बघितलो 3-3 लाख रुपये पगार आहे मित्रांनो. एक सोपी गोष्ट सांगतो तुम्हाला, त्यांना टपाल भत्ता 10,000 रुपये मिळतो. आता टपाल भत्ता जर 10,000 त्यांना मिळत असेल, आता कोणते टपालचे कामं राहिले हो? आता पूर्ण कामं ऑनलाईन फॅक्सद्वारे ईमेलच्या माध्यमातून होतात आणि एक टपाल 10,000 रुपये दिले जाते. टेलिफोनसाठी त्यांना 8,000 रुपये दिले जाते. आता आपण बघितलं असेल कितीतरी ह्या टेलिकॉम क्षेत्रातल्या कंपन्या आहेत ना प्रायव्हेट, 300-400 रुपयापर्यंत अनलिमिटेड महिनाभर बोला तुम्ही. रात्रंदिवस 24 तास 48 तास रात्रंदिवस बोला एक महिनाभर. किती रुपये? 400 रुपये. मग एक सरळ सांगा, त्यांना 8,000 रुपये भत्ता गेला. आमदाराची गोष्ट सांगतो मी, खासदाराची नाही. तर 8,000 रुपये भत्ता दिला जातो. टेलिफोन भत्ता 8,000 रुपये, 10,000 रुपये टपाल भत्ता. हा व्यर्थ आहे की नाही? अनलिमिटेड कॉलिंग तुम्हाला 399-400 रुपये भेटत असताना 800 रुपये मिळतात. म्हणजे एक प्रकारे हा भ्रष्टाचाराची, हा उघड भ्रष्टाचार आहे. आणि हा जो पैसा जातो मित्रांनो, हा
सर्वसामान्य लोकांच्या जनतेच्या खिशातून चालला जातो टॅक्सच्या रूपाने. आज 3 लाख रुपये महिना आहे मित्रांनो त्यांना. ड्रायव्हरचा पगार 30,000 रुपये वेगळाच. दवाखान्यामध्ये 90% खर्च त्यांचा गव्हर्नमेंट करते. पण ते काही सर्वसाधारण असे BH MS MBBS वगैरे अशा हॉस्पिटलमध्ये जाते का ते मोठमोठ्या हॉस्पिटलमध्ये जातात आणि लाखो रुपये खर्च हा त्यांच्या ट्रीटमेंटवर करतात. 90% खर्च गव्हर्नमेंट करते. 3 लाख रुपये पगार असून सुद्धा. आणि त्यांना प्रवासाच्या सवलती राज्यातल्या राज्यात त्यांना 32 वेळा विमान प्रवास हा फ्री आहे. रेल्वे फ्री आहे. ST फ्री आहे. STमध्ये बसला आपण तर मला वाटतं 2-3 नंबरचं खिडकी शेजारचं तिकीट विधानसभा सदस्य यांच्यासाठी राखीव आहे. पण मित्रांनो, मला तरी अजूनपर्यंत कधी एखादा आमदार STने प्रवास करताना दिसला नाही. तिथं त्यांना राखीव सीट आहे. का बरं एवढं? मग 3 लाख रुपये जर महिना देता तर त्यांच्याकडून पूर्ण नगद भाडं घ्यायला पाहिजे. आज आपल्याकडे जर बघितली शिक्षकांची दैनंदिन अवस्था 40% आणि 60% ते रिटायर झालेली. कितीतरी आंदोलनं वगैरे करतात पण त्यांना पगार वाढ झाली नाही. 100% 30-40% बिचारे रिटायर झाले. म्हणजे 58 वर्षाचे होऊन ते रिटायर झाले तरी त्यांना फुल पेमेंट मिळालं नाही. कितीतरी आंदोलन मोर्चे. मग प्रत्येक नोकरी शेतकऱ्याला शिक्षकांचे असेल, शेतकऱ्यांचे असेल, पंचायत समिती, जिल्हा परिषद यांचे आंदोलनं होतात. पण आतापर्यंत कधी इतिहासामध्ये आमदारांनी पगारवाढीसाठी आंदोलन केलं असं कुठं ऐकलं का आपण? त्यांच्या पगारवाढीसाठी कुठलं आंदोलन करावं लागत नाही, मोर्चे काढावं लागत नाही, निदर्शनं करावं लागत नाही, उपोषण तर अजिबात करावं लागत नाही. म्हणजे 30-40% त्यांची ऑटोमॅटिक पगारवाढ होते. असं का? अगोदरच एवढा पगार असून एवढ्या सवलती, एवढ्या फॅसिलिटी, विमान, रेल्वे, ST, दवाखाना सारं फुकट असून परत त्यांचा पगार न काही मोर्चे आंदोलन करता कधी पगार वाढ होती ते समजत नाही. आतापर्यंत कोणी आमदारांनी मागणी नाही केली तरी तर पगार वाढ. आणि शेतकरी कर्जमाफीसाठी आज किती मेटाकुळीस आलेला आहे. दर साल कधी अतिवृष्टी होती, अनावृष्टी, दुष्काळ पडतो पण त्याला कर्जमाफी नाही. आता कुठं कर्जमाफी केली तर त्या कर्जमाफी अनेक असे नियम मित्रांनो. पात्र अपात्र. आता पात्र आणि अपात्र शब्द टाकल्यावर आता कोणाला देते, कोणाला पात्र करते आणि कोणाला अपात्र करते. कारण या पात्र शब्दामुळे बरेचसे शेतकरी त्यापासून वंचित राहणार आहेत. आता निवडणुकीच्या अगोदर एवढं मोठं आश्वासन दिलं पण अजून त्याची पूर्तता नाही आहे. त्यावर समित्या नेमल्या जातात. कशासाठी? तर वेळ खाऊपणा, वेळ जास्त लागावा. आता जून आश्वासन दिलेलं आहे पण जूनपर्यंत बी होती की नाही काही सांगता येत नाही मित्रांनो. आणि नवीन शेतकऱ्यांना ही जुनी कर्जमाफी झाल्याशिवाय नवीन लोन मिळणार नाही. मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला यात जास्तीत जास्त कमेंट करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करून ठेवा. कारण जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ आल्यानंतर या व्हिडिओच्या माध्यमातून मित्रांनो निश्चितच जनजागृती झाल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा आणि थोडं व्हिडिओ लंबा झाल्यामुळे मी तुमची माफी मागतो मित्रांनो. धन्यवाद.